नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शहादा शहरातील डम्पिंग ग्राउंडची नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली पाहणी। शेतकऱ्यांना सेंद्रिय खत घेण्याचे आवाहन। शहादा शहरातील घनकचरा व्यवस्थापन आणि डम्पिंग ग्राउंडची पावसाळ्यापूर्वी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाहणी करून स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी डम्पिंग ग्राउंडवर तयार करण्यात आलेले सेंद्रिय खत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेऊन जावे असे आवाहन केले। शहरातील घरोघरी संकलित होणारा ओला व सुका कचरा दोंडाईचा रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंडवर आणून त्याचे योग्य प्रकारे विलगीकरण करण्यात येत आहे। ओल्या कचऱ्यावर बायो मायनिंग प्रक्रिया राबवून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात आले असून हे खत आता शहादा नगर परिषदेमार्फत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे। नगराध्यक्ष अभिजित पाटील माहिती देताना सांगितले की तयार करण्यात आलेल्या या सेंद्रिय खताचा दर सुमारे 200 रुपये प्रति टन निश्चित करण्यात आलाय। ज्या शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना खताची आवश्यकता असेल त्यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून डम्पिंग ग्राउंडवरील डेपोमधून खत घेऊन जावे असे त्यांनी आवाहन केले। काही शेतकऱ्यांनी खत घेण्यास सुरुवात केली असून उर्वरित इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असेही त्यांनी नमूद केले। यावेळी नागरिकांनाही स्वच्छतेबाबत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले। घरोघरी कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीत कचरा टाकताना ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा असे सांगत नागरिकांनी स्त्रोत स्तरावरच कचऱ्याचे विलगीकरण केल्यास पालिकेवरील ताण कमी होईल, तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मोठी मदत होईल असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले। शहरातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नगरपालिका विविध योजना राबवत असून नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। शहादा शहराच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन आणि पावसाळ्यापूर्वी जे आपलं डम्पिंग ग्राउंड आहे इथली पाहणी आज आम्ही केलेली आहे। जो संपूर्ण शहरातला ओला आणि सुका कचरा जमा होतो तो इथं या डम्पिंग साईटवर आणण्यात येतो आणि त्याचं इथं विलगीकरण म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा सेपरेशन करण्याची प्रक्रिया सुरू असते। त्या माध्यमातून शहादा नगर परिषदेच्या वतीने जो ओला कचरा संकलित करण्यात आला होता त्याचं बायोमायनिंग करून त्याचं खत निर्मित करण्यात आलेलं आहे। हे खत आजपासून शेतकऱ्यांसाठी शहादा नगर परिषदेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। साधारण 200 रुपये प्रति टन अशा प्रकारचा त्याचा रेट ठरवलेला आहे। त्यामुळे माझी या परिसरातील शेतकरी असतील, नागरिक असतील ज्यांना खताची आवश्यकता असेल त्यांना माझी विनंती असेल की आपण इथं जे दोंडाच्या रस्त्यावरील जे आपला डेपो आहे तिथून आपण खत घेऊन जायचं आहे। आजपासून सुरुवात झालेली आहे, काही शेतकऱ्यांनी येऊन खत घेऊन जाण्याला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे अजून कोणाला गरज असेल तर त्यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क करावा आणि जी व्यवस्था नगरपालिकेने लावून दिलेली आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करणार आहे। नागरिकांना देखील विनंती असेल की जी घंटागाडी आपल्याकडे येते घरातूनच ओला आणि कचरा जर आपण सेपरेट केला, विलगीकरण त्याचं केलं तर भविष्यामध्ये नगरपालिकेचं ताण देखील कमी होतो आणि स्वच्छ ठेवण्याला थोडी सहजता निर्माण होते। याची देखील आपण सर्वांनी काळजी घ्यावी एवढी विनंती आणि आवाहन आपल्याला सर्वांना करतो। लाला चव्हाण, वडाळी प्रतिनिधी। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।